खरं आज सकाळी एक चांगली न्यूज अशी मिळाली की 7 दिवसापासून फरार असलेले, ज्यांनी वैष्णवीचा जीव घेतला असे क्रूरकर्मा, हरामखोर, नराधम, बोलू तितकं कमी आहे, हे 5ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत. आधीच तिचा नवरा, सासू आणि नणंद यांना अटक केली होती. आज सकाळी सासरा आणि दीर यांनासुद्धा अटक केली आहे. पण हे अजून थांबलेलं नाही आहे, कारण ज्याने बाळाला आणायला गेल्यानंतर बंदूक दाखवली तो कोण चव्हाण आहे, त्याच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे आणि तीसुद्धा पोलीस नक्कीच करतील. या प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो. कितीही मोठा असू दे, कुणाच्याही जवळचा असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, कुणीही माणूस, कुठलाही पक्ष किंवा कुणीही व्यक्ती असल्या गोष्टींचं समर्थन करणार नाही. आज एका मुलीचा जीव गेला. मी या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे आभार मानेन. तुम्ही म्हणाल काय याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आभार मानायचेत, कारण गेले 2-3 दिवस वैष्णवीच्या आईवडिलांचा जो विलाप आम्ही बघितला, महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्रातलं असं एकही घर नसेल ज्या ठिकाणी वैष्णवीचा विषय त्या ठिकाणी बोलला गेला नसेल. आणि आज मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर काही तासांमध्ये तिचं गोंडस असं बाळ हे तिच्या आजी आजोबांकडे म्हणजेच वैष्णवीच्या आईवडिलांकडे बाळ सुपूर्द केलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणभर का होईना, पण मुलीच्या मृत्यूचं, मुलीच्या हत्येचं, ही आत्महत्या नाही आहे, ही हत्याच आहे, आणि या हत्येचं क्षणभर का असेना त्यांना तो विसर पडला आणि त्यांच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी समाधान आम्ही बघितलं. याच्यामध्ये अजून चौकशी होईल, आमची मागणीसुद्धा आहे आणि मला विश्वास आहे की गृहमंत्री त्याच्यावर काम त्यांनी सुरूही केलं असेल. की हिची जी मोठी जाऊ होती मयुरी जगताप, ही पोलीस स्टेशनला गेली होती ज्या वेळेला हे मारत होते. ही माणसं नाहीच आहेत, ही हैवान आहेत. हिला मारलं, हिच्या आधीची सून होती तिला मारलं, तिचे फोटो बघितले, रक्त येतं आहे, ओठ फाटलेत, कशा पद्धतीने मारहाण होत होती. ती पोलीस स्टेशनला गेली होती आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिची दखल त्या ठिकाणी घेतली गेली नाही. कोण होते ते अधिकारी, कोण होते त्यावेळेला पोलीस, याचीसुद्धा चौकशी केली जाईल. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, त्यांचंसुद्धा निलंबन झालं पाहिजे. कारण जर त्या पोलिसांनी मयुरी जगतापची जी तक्रार होती ती गंभीरपणे घेतली असती तर कदाचित आज वैष्णवी आपल्यामध्ये असती.